अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील खुपिरे गावाच्या हद्दीत असलेल्या सुरभी लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली आहे। या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून लॉज मालकासह चौघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या कारवाईत रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 1,38,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला सुरभी लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षक निलकपाल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या ठिकाणी छापा टाकला। यावेळी लॉजचा मॅनेजर अभिजित पिराजी कांबळे राहणार कबनूर आणि एजंट देवेंद्रनाथ नामदेव सातपुते राहणार सांगरुळ हे दोघे संशयास्पदरित्या मिळून आले। पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन तेथून एका पीडित महिलेची सन्मानपूर्वक सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी लॉज मालक मानसिंग निवृत्ती पाटील आणि त्याचा साथीदार मनोज शिवाजी हसे यांच्यासह मॅनेजर व एजंट अशा चौघांविरोधात कायदेशीर गुन्हा नोंदवला आहे। कारवाई दरम्यान लॉजमधील साहित्य आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत। सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रितल परुले, पोलीस उपनिरीक्षक चरापले, अमोल कोळेकर, उत्तम सडोलीकर, राकेश माने, अभिजित कागले, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील, तृप्ती सोरटे, विलास किरोळकर, हंबीर अतिग्रे आणि प्रदीप पाटील यांच्या पथकाने केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।